सो गाईज अशा प्रकारे आम्ही निघालो आहे आणि हा बघा सोनटुकडू चालला आहे खालती बॅग घेऊन. सो सकाळी 4:30ची ट्रेन पकडायची आणि 4-7 तरी आम्ही इथेच आहोत. हॅलो एव्हरीवन, सो वेलकम टू बॉम्बे बॅकपॅकर्स. सो सकाळी आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली व पोचलो आम्ही आमच्या दिघा स्थानकामध्ये. सो गाईज आम्ही फायनली आलो आहोत. ती बघत आहात आमची ट्रेन उभी आहेत आणि आमची लोकं पण तिथे काही उभे असतील. आणि बेसिकली आम्ही खूप मागच्या मागे बसलो म्हणून आम्ही पुढे चाललो आहे तेवढे चालत अख्खा प्लॅटफॉर्मवरती. एनिवेज तुम्हाला ट्रेनमध्ये पोचल्यावर आम्ही अपडेट्स देऊच. ट्रेनमध्ये पोचताच सुरुवात होते ते म्हणजे एका प्रवासाला. सर्वांसोबत गप्पा गोष्टी करत मस्ती करत व सर्वांना भेटून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. खूप अशी थंडी असल्यामुळे पहाटे पहाटे आम्ही चहा पीत आमच्या प्रवासाला सुरुवात केली. दिवा सावंतवाडी पॅसेंजर ही खूप हळूहळू व रगडत रगडत जाते, त्यामुळे नंतर ती खूप थांबत थांबत जात होती. सो अजून किती तासाचा प्रवास बाकी आहे? अजून आपल्याला 1-1.5 तास लागतो. 1 तास बराच वेळ आम्ही ट्रेनमध्ये आहोत. इकडे आम्ही कोलाडचा धबधबा बघितला, तो थोड्या वेळ आधी येऊन गेलेला आमच्या छोट्या वेदिकाकडून. आणि सध्या आम्ही वडेपाव खाऊन असे तिखट लागले खूप असं. ट्रेन थांबली आहे स्टेशनला. ही ट्रेन खूप अशी थांबत थांबत जात असते. सो दापोली हे एक असं ठिकाण आहे जे खूप आतल्या साईडला असल्यामुळे तुम्हाला कुठूनही जर जायचं असेल तर पहिलंच तुम्हाला खेड स्थानकामध्ये जायला लागेल. खेड स्थानकामधून मग तिकडनं तुम्ही रिक्षा और बाय बसने तुम्ही दापोलीला जाऊ शकतात. त्यात तुम्हाला जवळपास पाऊण ते 1 तास लागेल. 4 ते 5 तासामध्ये आम्ही जाऊन पोचलो ते म्हणजे खेड स्थानकामध्ये. खेड स्थानकामध्ये उतरल्यावर सुद्धा तुम्हाला तिकडनं बरंच मागे मेन गेटवर चालत यायला लागतं. मेन गेटवरती चालत आल्यानंतर आम्ही तिकडे एक मिनी बस बुक केली होती आमच्या फॅमिलीसाठी. जी बस आम्हाला पुढचे 3 दिवस सगळे स्पॉट्स व ठिकाणं फिरवणार होती. खेड स्थानकातून घरी जायच्या आधी आम्ही सर्वजण उतरलो एका हॉटेलवर, जिथे आम्हाला पेटपूजा करायची होती. अर्थातच आमचं दुपारचं जेवण करायचं होतं. तिथे आम्ही सर्वांनी एक व्हेज थाळी मागवली, जी होती 100 ते 120 रुपयामध्ये. ती खात खात सर्वांनी आपली पेटपूजा केली व आम्ही नंतर निघालो आमच्या घराकडे जायला. रात्रीच्या वेळी बरीच थंडी असल्यामुळे आमच्या मावशांनी कौलावरचं चिकन ही रेसिपी बनवायला घेतली होती. कौलावरचं चिकन ही एक कौलावरती बनवलेल्या चिकनची रेसिपी आहे. कौलावरचं चिकन बनवण्यापेक्षा कौलावरचं चिकन खाणाऱ्यांची लाईन खूप मोठी होती आमच्या घरामध्ये. ते बघत बघत आमच्या पहिल्या दिवसाचा शेवट झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरच आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. पहाटेसाठी आम्ही आमचा नाश्ता व गाडीमध्ये खाण्यासाठी बरंचसं काही घेतलं व निघालो. नाचत गाणी गात आम्ही जाऊन पोचलो आमच्या पहिल्या स्पॉटवरती, ते म्हणजे चंडिका देवी टेम्पल. चंडिका देवी टेम्पल हे एक जुने मंदिर असल्या कारणामुळे इथे खूप शांतता व आजूबाजूचा परिसरही खूप स्वच्छ असा ठेवला जातो. ही देवी खाली गुहेमध्ये स्थित असते असं म्हटले जाते, त्यामुळे इथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. बाहेर आल्यावरती मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही फेरफटका मारून फोटो काढून तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकतात. चंडिका देवीचं दर्शन घेऊन आम्ही आलो बुरुंडी गावात. बुरुंडी गावामध्ये श्री काळभैरवांचे मंदिर आहे. श्री काळभैरवांच्या मंदिरामध्ये गर्दी नसते, पण इथे खूप शांतता अशी तुम्हाला मिळू शकते. ह्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या वाटचालीस. जाता जाता रस्त्यामध्ये साहिलने झाडावरचे खेळ दाखवले, ज्यामध्ये त्याला ते जमलं नाही. तिथूनच पुढे चालत चालत आम्ही पुढची वाटचाल चालू ठेवली.
चंडिका देवी व बुरोंडीच्या काळभैरव मंदिरानंतर बाहेर आल्यावर आम्हाला भूक लागली असल्यामुळे आज आमचं जेवण आम्ही वनभोजन करणार होतो। घरून सकाळी आमच्या मावशांनी व माझ्या मम्मीने पुलाव बनवून घेतला होता। तो आम्ही बाहेर एका रोड साईडला थांबून चटई टाकून तिथे आम्ही तो खाण्यासाठी बसलो। दुपारचा पोटभर जेवण जेवून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला। पुढील प्रवासाचं आमचं ठिकाण होतं ते म्हणजे बुरोंडी गावातील परशुराम भूमी। परशुराम भूमी हे बुरोंडी गावामध्ये रिसेंटली बनलेलं हे एक पर्यटन स्थळ आहे। इथे अर्धगोलाकार पृथ्वीवरती परशुरामाची भव्य अशी मोठी मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल। इथे फोटो काढायला खूप चांगली अशी जागा आहे। इकडनं तुम्हाला वरतून पूर्ण बुरोंडीचा व दापोलीचा व्ह्यू पण दिसू शकतो। परशुराम भूमीवरती थोडा वेळ थांबून व फोटो काढून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला। पुढचा आमचा स्पॉट होता ते म्हणजे लाडगडमधील दत्त मंदिर। लाडगडचं दत्त मंदिर हे समुद्रकिनारी स्थित आहे। हे मंदिर खूपच साधं व सोप्या बांधकामाचं आहे। इथून तुम्हाला जवळच बाजूला आल्यावरती वरतून लाडगड बीचचा टॉप व्ह्यू दिसेल। इथे संध्याकाळी बसून आम्ही फोटो काढून आमच्या पहिल्या दिवसाचा शेवट केला। दुसऱ्या दिवशी गाडीमध्ये निघताना गाणी गात गात पुन्हा एकदा आम्ही जाऊन पोचलो ते म्हणजे केशवराज मंदिराला। केशवराज मंदिर हे श्री भगवान विष्णूंचे मंदिर आहे। इथे तुम्हाला जाण्याआधी एक ट्रेकिंग करायला लागते। थोड्याशा पायऱ्या उतरून व थोड्या पायऱ्या चढून आम्ही पोचतो ते म्हणजे केशवराज मंदिरामध्ये। इथे तुम्हाला वाटेमध्ये जाताना बरेच सारी दुकानं, खाऊचे स्टॉल, वेगवेगळ्या प्रकारचे कोकणातले मेवे व त्याप्रकारे एक झराही मिळेल। त्या झराच्या इथे तुम्ही फोटो काढून तुम्ही तुमची वाटचाल ठेवू शकता। जसं आम्ही पुढे पोचलो केशवराज मंदिर हे सुद्धा खूपच शांत असं ठिकाण आहे। इथे आतमध्ये तुम्हाला फोटो व व्हिडिओ काढायला अलाउड आहे। इथे आम्ही हातपाय धुवून पहिले आतमध्ये गेलो, पाया पडलो व पुढील प्रवासाला सुरुवात केली। केशवराज मंदिरामध्ये पाया पडून व दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढील वाटचालीस। पुढे जाताना आम्हाला रस्त्यामध्ये बरेच असे सुंदर समुद्र किनारे दिसले। त्यामधील एक म्हणजे हा मुरुडचा समुद्र किनारा। समुद्रावर जाण्याआधी आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो व तिथे आमचं दुपारचं जेवण केलं। हे हॉटेल खूपच छान व फोटोजेनिक होते। इकडनंच आम्ही पुढे चालत मुरुड गावातील काही घरं बघितली जे खूप जुन्या कोकणाची आठवण करून देतात। संध्याकाळच्या वेळी समुद्र हा खूपच चांगला व छान असा दिसतो। या समुद्रावरती तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा व बरेच सारे खेळ समुद्रात दिसण्यात येतील। त्यामधील आम्ही सुद्धा एक वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केली ती म्हणजे बनाना रायडिंग। बनाना रायडिंग मुरुड बीचवरती खूपच स्वस्त अशा किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल। या बनाना राईडवरती तुम्हाला थोडासा असा अंतरावर समुद्रामध्ये घेऊन जाऊन परत तुम्हाला रिटर्न घेऊन येतात। ही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी इथे करून आम्ही आमच्या दिवसाचा शेवट केला व आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला घरी जाण्यासाठी पुन्हा एकदा निघालो। शेवटच्या म्हणजे तिसऱ्या दिवशीच्या प्रवासामध्ये आम्ही निघालो पुन्हा एकदा सकाळी आमच्या प्रवासाला। सो गाईज आम्ही आलो आहोत सेल्फी पॉईंटला। बेसिकली हा सेल्फी पॉईंट कमी आणि सुसाईड पॉईंट जास्त वाटतं, बट एनिवेज तिकडनं तुम्हाला वरतून सुंदर असं समुद्र किनारे व घरं असे तुम्हाला दिसून येतील। ते सगळे पाहून आम्ही आलो ते म्हणजे अंधारलेच्या गणपती मंदिरामध्ये। अंधारलेचं गणपती मंदिर हे कड्यावरचं गणपती म्हणून फेमस आहे। इथे असं म्हणले जाते की गणपतीने एका डोंगरावरती पाऊल ठेवले व दुसऱ्या डोंगरावर पाऊल ठेवले, त्या पावलाचे ठसे अजूनही इथे आहे। गणपती मंदिरच्याच बाजूला शिवमंदिरसुद्धा आहे व त्या शिवमंदिरच्या इकडनं थोडेसे पुढे तुम्ही चालत गेल्यावरती तुम्हाला ते गणपतीचे पाऊल दिसून येईल। गणपतीच्या पावलाचा ठसा अजूनही तिकडे पूर्णपणे दिसून येतो। सध्याच या मंदिराचे सुशोभीकरण झाल्यामुळे इथे खूप अशी चांगली व्यवस्था दिसून येते।
गणपतीच्या पावलाचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या दुपारच्या जेवणासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथे घरगुती जेवण जेवून आम्ही आमच्या पुढच्या स्पॉटला निघालो. पुढील ठिकाण म्हणजे हरनई बीच. हरनई बीच हे एक मासेमारी बंदर आहे. इथेच तुम्हाला हरनईचा किल्ला व हरनईचं बंदर हे दोन्ही एकत्र मिळून येईल. ह्या इकडच्या हरनईच्या लाईट टॉवरवरती तुम्हाला मासे सुकवलेले दिसून येतील. तिथूनच संध्याकाळचा समुद्र व संध्याकाळचा किल्ला त्या पाण्यामधून तुम्हाला दिसून येतो. पाण्यातल्या किल्ल्यामध्ये जायला 300 ते 500 रुपये पर पर्सन फीज आहे. हे वरतून दृश्य बघितल्यानंतर आम्ही आलो पुन्हा एकदा बीचवरती, जिथे माशांचा लिलाव चालू होता. माशांचा लिलाव हा हरनईमधला खूपच एक फेमस असा लिलाव आहे. इथे तुम्हाला मच्छी खूपच होलसेल रेटमध्ये मिळतील व ह्या सगळ्या फ्रेश असतात मच्छी. या फिश मार्केटमधून आम्ही सर्वांनी काही फिश विकत घेतल्या व आमच्या परतीच्या प्रवासासाठी आम्ही घरी जाण्यासाठी पुन्हा एकदा निघालो. दिवसाचा शेवट हा घरी आम्ही केक कापण्यामध्ये झाला. पार्थ व ऋषी हे माझे 2 भाऊ. त्यांचा आज 10वा व 11वा बड्डे आम्ही बिलेटेड बड्डे तिकडे सेलिब्रेट केला. केक कापून व सेलिब्रेशन करत करत आम्ही आमचा दिवसाचा शेवट केला व ह्याच प्रकारे आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस आज इथे दापोलीमध्ये झाला. चौथ्या दिवशी आमची परतीच्या प्रवासाची ट्रेनच्या आधी आम्ही तिकडल्या वाड्या फिरलो. तिथले जवळपासचे एरियांमध्ये आम्ही फेरफटका मारला व पुन्हा एकदा आमच्या ठरलेल्या बसने आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. दुपारची ट्रेन असल्यामुळे त्या आधी रस्त्यामध्ये एक तुम्हाला मंदिर मिळेल. त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतले व तिथून पुन्हा एकदा आम्ही रेल्वे स्टेशन पुढे आगेकूच केली. हे होते श्री देवी काळकाई मंदिर. हे भरणे गावामधले मंदिर मेन हायवेलाच असल्यामुळे आम्ही तिथून दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी निघालो. अशा प्रकारे आम्ही आमच्या ट्रिपचा डे एंड केला. दुपारी 3 ते 4ची ट्रेन असल्यामुळे आम्ही स्टेशनला लवकर पोचलो होतो. तिथेच आम्ही जेवण करून आमच्या ट्रेनची वाट बघण्यासाठी थांबलो. पुढील वर्षीसुद्धा पुन्हा एकदा अशीच एक फॅमिली ट्रिप घेऊन आम्ही येऊ तुमच्यासाठी. तोपर्यंत बघत राहा बॉम्बे बॅकपॅकर्स.